नमस्कार, टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी ज्योती आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये मी आज अशाच गप्पा मारण्यासाठी एका खास व्यक्तीला आमंत्रित केलं आहे आणि त्या आहेत महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पत्रकार सुनंदा मोरे. नमस्कार मॅडम. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये. आणि आता तुम्ही आला आहात तर सुरुवातीपासून सुरुवात करूया. मला तुम्ही सांगाल का की तेव्हाचा जो काळ होता तो खरं तर महिलांनी बाहेर पडण्याचा पण नव्हता, पण अशा ह्याच्यात तुम्ही अगदी वेगळं असं करिअर निवडलात आणि त्याच्यामध्ये तुम्ही 40 ते 45 वर्ष एकदम जम धरून राहिलात. ही प्रेरणा तुम्हाला मिळाली कुठून की तुम्ही पत्रकार बनलं पाहिजे? सगळ्यात प्रथम म्हणजे मी पहिल्यांदा बँकेत नोकरी करत होते, पण ते डेबिट क्रेडिटचं गणित मला कधी जमलंच नाही. आणि असं वाटायला लागलं की आपलं करिअर काहीतरी वेगळं असलं पाहिजे, वेगळं दिसलं पाहिजे, आपल्याला समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि याचं मूळ कारण असं होतं की माझं लग्न मुळात आंतरजातीय विवाह झाला होता. म्हणजे मी ब्राह्मण आणि मराठा, मिस्टर होते ते मराठा होते. अशा काळात 1979 साली आमचं ज्यावेळी लग्न ठरवलं त्यावेळेला समाजामधले अनेक लोक म्हणजे दिनकरा यादव असतील, दाजीबा देसाई असतील, एन.डी. पाटील असतील, अशा सगळ्या लोकांनी आमचं लग्न करायचं ठरवलं. म्हणजे आणि आम्ही दृढ निश्चय केला होता की आम्ही लग्न करणार. म्हणजे त्यावेळी त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा एक अशी वादळी चर्चा होती, अरे अशा पद्धतीचं लग्न आणि होतंय आणि सत्यशोधकी पद्धतीनं, असं एक हे होतं. त्यामुळे डाव्या विचारसरणीचा थोडासा प्रभाव माझ्यावर पहिल्यापासूनच होता. बरोबर. पण नंतर काय झालं की एक वृत्तपत्र चालू झालं पाहिजे. डाव्या चळवळीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असायची त्या काळामध्ये सुद्धा, की लोक प्रचंड काम करायचे, पण भांडवलदारी पेपरवाले कधी त्यांची बातमी छापत नव्हते, कधीच यायची नाही. म्हणजे अशी मग आली तरी कुठेतरी 2-4 ओळीची बातमी यायची किंवा हे व्हायचं. एवढे मोठे मोर्चे निघाले तरी सुद्धा ते असे निग्लिजेंट केले जायचे. अशा परिस्थितीमध्ये अलिबागचे दत्ता पाटील होते, प्रभाकर पाटील होते, त्यांनी असंच म्हणाले की आपण एखादा असं डाव्या आघाडीसाठी किंवा आपल्या बातम्यांना प्रायोरिटी देणार एखादा पेपर सुरू करूया का, अशी संकल्पना त्यावेळी आमच्या दोघांच्या मध्ये मांडली. आणि माझे मिस्टर ऑलरेडी जर्नलिझम होते, झाले ते, आणि मग त्यांच्या डोक्यात आलं. आणि त्याच वेळी सुदैवानं आम्ही क्रांतीचे नाना पाटलांना भेटण्यासाठी मिरजेला गेलो. त्यांच्या पायाला डायबिटीज झाल्यामुळे एक पाय पूर्ण काढला होता आणि अशा परिस्थितीत ते माझ्या आजोबांचे फार जवळचे मित्र होते. त्यामुळे मला अगदी नावानिशिवार ते ओळखत होते. त्यामुळे मी त्यांच्याकडे गेले, अण्णांना भेटलो आणि अण्णांना म्हटलं तुमची कोणती आठवण मी ठेवू कायमची लक्षात राहील. आणि असं काहीतरी कर की ज्यामुळे माझी आठवण कायम राहील. आणि तीच प्रेरणा घेऊन आम्ही ज्यावेळेला आलो आणि त्यावेळी मी 3 नावं रजिस्ट्रेशनला टाकली. एक होतं क्रांतिसिंह स्वतःच, त्याच्यानंतर दुसरं होतं ते इस्क्रा म्हणून पेपर होतं, जे रशियन क्रांतीसाठी लेनिननी काढलेलं पहिलं पेपर होतं तिथलं, आणि तिसरं ठिणगी नावाचं पेपर. अशी 3 नावं मी पाठवली होती, पण माझ्या सुदैवाने क्रांतिसिंह हेच नाव रजिस्ट्रेशन होऊन आलं आणि त्याच पेपरमुळे माझी प्रेरणा सुरू झाली. पहिल्यांदा 2 वर्ष पुढारीमध्ये सर्व्हिस केली, कारण पेपरचा अनुभव पाहिजेच होता. मिस्टरही माझे त्यावेळी सकाळमध्ये सर्व्हिस करत होते. पण 1983 ला आम्ही असं ठरवलं की नाही, आपदा आता हायवे सोडायची आणि आपली स्वतःची एक पाऊलवाट तयार करायची आणि त्या पाऊलवाटेने आपण जायचं. ही पाऊलवाट आपण करायची, कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की वृत्तपत्रामध्ये सगळ्यात कधी अस्थिर बिझनेस होता त्यावेळेला आणि पगार इतके कमी होते. म्हणजे माझे मिस्टर तर त्यावेळी पहिल्यांदा पुढारीला लागले तरी 200 रुपये पगारावर नोकरी लागली. म्हणजे ही पत्रकारांच्या बाबतीतली त्यावेळेची बघण्याची, म्हणजे हे कमी होतं, उत्पन्नही कमी होतं, पगारही कमी होते, पण डिवोशन खूप होतं, हे खूप होतं. म्हणजे त्यामुळं पत्रकार जरी असला तरी सुद्धा त्याला समाजामध्ये खूप मोठा मान होता, एक प्रतिष्ठा होती. त्यामुळं काम करत होतो आम्ही. पण आम्ही आमचं पेपर सुरू करायचा निर्णय घेतला आणि 3 ऑगस्ट म्हणजे ज्यावेळी क्रांतीचे नाना पाटलांचा वाढदिवस असतो त्याच दिवशी आम्ही 3 ऑगस्ट 1983 ला आम्ही आमचं क्रांतीचे पेपरचा पहिला पेपर सुरू केला. आणि आज त्याला 45 वर्ष पूर्ण झाली. आजही अखेरपर्यंत त्या पेपरचे संपादक
मालक, मुद्रक सगळ्या बाबी मी व्यवस्थितपणे सांभाळते आणि काम करते. मनोहर जोशींनी त्याचा खास उल्लेख केला होता मुख्यमंत्री असताना, की आमच्याकडे अशा एक महिला आहेत कोल्हापूरच्या दौऱ्यात असताना, की त्यांनी एकट्याच्या जबाबदारीवर अशा पद्धतीचं एक दैनिक चालू केलंय आणि मला त्यांच्या पेपरला भेट द्यायला नक्की आवडेल. अशा पद्धतीचा अगदी केशवराव भोसलेमध्ये त्यांनी खास उल्लेख केला होता त्यांचा नावाशिवाय. मला त्याचा अभिमान आहे. खूपच छान वाटलं. तर आपण केलेल्या कामाची खूप पेपर चालू असताना त्यावेळेची पद्धत खूप वेगळी होती. महाराष्ट्रभर फिरून मी पैसे गोळा करत होते पेपर चालवण्यासाठी, कारण पेपर काय आमच्या शासनमान्य यादीवर आलेलं नव्हतं, पेपर चालू होतं तरी सुद्धा ते लिस्टवर ही खूप किचकट प्रक्रिया असते. त्यामुळं एवढ्या लवकर काय ते लिस्टवर आले नव्हतं. जवळजवळ 83 पासून 93 पर्यंत 10 वर्ष आमचं पेपर लिस्टवर येण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. 94 ला ते पेपर लिस्टवर आलं. पण त्या काळामध्ये पेपर चालवणं इतकं सोपं नव्हतं. महत्वाची गोष्ट म्हणजे पेपर काढणं हाच मुळात एक मोठा धाडसी निर्णय असायचा. तर त्या काळामध्ये पेपर काढताना असं कॉम्प्युटर वगैरे असं काही नव्हतं. त्यावेळी खेळमुळे टाईप म्हणायचे त्याला, अशा टाईपची एक केस असायची मोठी आणि त्याच्यामध्ये अक्षर असायची आणि मग ती उंचीनुसार किंवा उंच वेलांटी, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, अशा पद्धतीचं एक एक अक्षर, म्हणजे साधं नि करायचं असलं तरी पहिल्यांदा अर्ध न घ्यायचं, त्याला परत काना जोडायचा, मग दुसरा काना जोडायचा, मग त्याच्यावरती वेलांटी जोडायची. अशा पद्धतीनं त्यावेळी अक्षर टाईप केली जायची. अशा त्या केसेस पाठ असणारे लोक त्यावेळी कंपोजिटर म्हणायचे त्यांना. म्हणजे कंपोजिटर, कंपोजिंगची केस पाठ असताना ते काम करायला लागायचं. मलाही ती केस पाठ होते. हो, खास ट्रेनिंग असायची. ती केस पाठ असल्याशिवाय तुम्ही कामच करू शकत नसायचं. असा त्याचा चार्ट असायचा. असा आता जसं आपल्या कॉम्प्युटरवर ज्या पद्धतीने कीबोर्ड असतो, तर तसा पद्धतीचा त्यावेळी तो एक चार्ट असायचा. पण ते असं सगळं जोडणी घेऊन, म्हणजे एखादा शब्द जर बदलायचा म्हटलं तर तो इतका प्रचंड त्रासदायक असायचा की बस. दुसरा म्हणजे त्याच्यामध्ये ही केस पाठ असून त्याच्यामध्ये तो समजा जरी टाईप झाला तरी एखादा जर फोटो घालायचा असेल तर त्या काळामध्ये त्यावेळी ब्लॉक करायला लागायचे. असे मोठे ब्लॉक, म्हणजे तो फोटो द्यायचा आणि मग त्याच्यावरून तो ब्लॉक करायचा. आपल्या इथले कोल्हापूर मधले श्री प्रोसेसचे होते विलासराव म्हणून, तर ते त्याचे ब्लॉक तयार करून द्यायचे आणि मग तो ब्लॉक बरोबर तेवढ्या भागात बसवायचा आणि मग तो फोटो घातला जायचा. अशा पद्धतीने मग ते एक एक पान तयार व्हायचं आणि मग पुढे ते मग प्रिंट, मग ती, आणि ती सगळी अक्षराची उलटी असायची. अच्छा, उलटी वाचायची लागायची. जशी सरळ वाचायची नाही, ती उलटी वाचायची. छापताना ती सरळ आली पाहिजे, अशा पद्धतीने ती उलटी घेतली जायची. आणि कित्येक वेळा आम्हाला असं व्हायचं की नाही, पुस्तक वगैरे वाचायला घेतल्यानंतर आम्ही सुद्धा ते उलट वाचायला जायचो. इतकी ती सवय झाली, जे उलट वाचता यायला लागत. अशा पद्धतीने त्यावेळी केसेस मधून, पेपर मधून पेपर चालायचा. पण पेपर बद्दलची लोकांच्या मनामध्ये खूप श्रद्धा होती. एखादी बातमी पेपरमध्ये छोटीशी का विना येईना आली तरी सुद्धा खूप आनंद व्हायचा. विशेष करून वकील कोर्टामध्ये वगैरे एखाद्याचा निकाल लागला, हे झाला, ती जर बातमी आम्ही फ्रंट पॅनला जर दिली तर त्यांना त्याचा खूप आनंद व्हायचा. इव्हन पोलीस डिपार्टमेंटच्या लोकांना सुद्धा एखादा त्यांना पुरस्कार मिळाला किंवा काय मिळालं तर त्याची बातमी जर आम्ही आवर्जून छापली तर अगदी आमच्या प्रेसवर येऊन ते आम्हाला सांगायचे, धन्यवाद तुमच्याबद्दल अंक. आणि अंकाची किंमत किती असायची त्यावेळी? 50 पैसे. मग तुमची पहिली स्टोरी कोणती होती? माझी सगळ्यात पहिली स्टोरी म्हणजे स्टोरी म्हणजे तसं करत गेले सगळ्या अनेक ठिकाणी, पण सगळ्यात महत्वाची स्टोरी होती म्हणजे पोलीस डिपार्टमेंटच्या काळामधली त्यावेळेची होती, की पोलीस डिपार्टमेंट चालतं कसं. म्हणजे खालीपासून वरपर्यंत ह्या पद्धतीनं कशा पद्धतीनं चालतात. त्यावेळेला आपल्या इथे नरवणे साहेब म्हणून एसपी होते, तर त्यांच्यापर्यंत सुद्धा आम्ही ते म्हणजे हे केलं होतं की कशा पद्धतीनं ही पोलिसांची कार्यपद्धती आहे समाजात. हो, सगळ्यांची, अगदी खालच्या म्हणजे हवालदारांच्या पासून, सब इन्स्पेक्टरांच्या पासून, इन्स्पेक्टरांच्या पासून, अशी आम्ही ती लिंक लावून सगळ्यांच्या अशा मुलाखती आम्ही घेत गेलो होतो. बरं, मग त्यावेळी मुलाखत घेताना तुम्ही काय वापरत होता? फक्त पेन आणि कागद. त्यांनी बोलायचं आणि आम्ही लिहून घ्यायचं आणि ते घेतल्यानंतर मग ते आम्ही परत व्यवस्थित रिराईट करून घ्यायचं. आणि त्यावेळी पण तसे नुसते मुद्दे सांगितले जायचे, पण आम्ही आमच्या पद्धतीनं ते विश्लेषण करायचं आणि ते लिहायचं.
आणि तसं म्हणजे पूर्वी कारकूनच असायचे हो पत्रकार, म्हणजे दिवसभर पेन असायचं. आता पेनचं फक्त चिन्ह दाखवतात, पण हो. पूर्वी पेन म्हणजे अगदी म्हणजे पेनाशिवाय पेनच दुसरं काहीही ओळख होती. चालायचं नाही, नुसतं पेन. पेनाने दिवसभर हाताने लिहित राहायचं. आज ही बातमी, ती बातमी, त्याचं हेडिंग, त्याचं हेडिंग, हे असं चालत राहायचं. आणखी सगळ्यात महत्वाची गोष्ट एक असायची की आमचे जे कामगार काम करायचे त्यावेळी ते आपण भरात लिहित गेलो, हम्म. अग्रलेख टाईप करायला गेले की त्यांचं चालायचं 2 ओळी कमी करा, 2 ओळी वाढवून द्या, हे एक नवीन प्रस्ताव असायचं. बरोबर. म्हणजे लिहिलेलं ह्याच्यामधल्या 2 ओळी, पण त्याच्यामध्ये त्या तेवढ्या बरोबर ह्याच्यामध्ये तेवढेच बसलं शब्द पाहिजे. काढायचे, अर्थ न बदलता, आणि तो अग्रलेख किंवा बातमी पूर्ण करायची. चॅलेंजिंग. असं असं ते चॅलेंज. पण महत्वाची गोष्ट म्हणजे त्या काळामध्ये वृत्तपत्र क्षेत्रामध्ये महिला यायच्याच नाहीत. म्हणजे पेपरमध्ये महिला येणं हे नसायचंच. हो. आणि त्याच्यातून जरी कोणी चुकून माकून जर कोण आलं तर 2च गोष्टीसाठी यायचे, एक तर प्रूफ रिडिंग करणे बरोबर. किंवा एखादा सांस्कृतिक कार्यक्रम करणे. हो, आता मी तेच विचारणार होते की तेव्हाची मीडियात ह्या महिलांची स्थिती कशी होती. एवढंच, फक्त बिलं लिहिणे, प्रूफ रिडिंग करणे किंवा एखादा छोटा मोठा सांस्कृतिक कार्यक्रम असेल तर तो करायला जाणे, एवढंच काम असायचं. पण मी मात्र पहिल्यापासून असं ठरवलं की नाही, आपण चॅलेंज स्वीकारायचंच आहे, आपल्याला असं नाही करायचंय. आणि ह्याचं सगळ्यात पहिलं काम मी जर कुठलं केलं असेल तर भोगावती कारखान्याच्या वेळेला, म्हणजे त्यावेळी मी पुढे सर्व्हिसला होते, भोगावती कारखान्याची ज्या वेळेला निवडणूक झाली त्यावेळी गोविंदराव कलिकते वगैरे, पी एन पाटील वगैरे, असं खूप मोठा ग्रुप होता. आणि जे रात्री 5 वाजता त्याच्यामध्ये 5 गोळीबार झाला, त्याच्यामध्ये 5 लोक मृत्युमुखी पडले. बापरे. आणि ही गोष्ट कळली त्यावेळी सगळे लोक अगदी पळत सुटत होते. मी पण नाही म्हटलं, मी पण जाणार. रात्री 12:30 वाजता सुद्धा आम्ही तिथे पोहोचलो, भोगावतीला जाऊन तिथे सगळं ते प्रत्यक्ष पाहिलं. त्याच्यानंतर तिथून त्या सगळ्या लोकांना, गाड्या होत्या का मग तेव्हा? गाडी होती, माझ्याकडे गाडी होती, एक छोटी होती टीव्हीएस 50 नावाची, पण होती. पण त्या गाडीवरून आम्ही फिरत होतो आणि मिस्टरांची साथ खूप होती, त्यामुळे ते शक्य होते. ते या क्षेत्रामध्येच होते, कारण आपण दोघांनी मिळून हे पेपर चालवायचं ही एक भूमिका होती. आणि त्यामुळे आम्ही तेच गेलो. तिथनं त्या सगळ्यांना करवीर पोलीस स्टेशनला आणण्यात आलं वगैरे. मग गुलाल पडलेले लोक बाजूला जावा, न पडलेले असं खूप झालं. मग आम्ही हळूहळू काही लोकांना सोडवत तू जा रे बाहेर, तू जा रे बाहेर, असं करत म्हणजे. पण पहिला चॅलेंजिंग रोल मी तिथे स्वीकारला की नाही, आपण फ्रंटवर जाऊन काम करायचं, अगदी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन काम करायचं. आणि अशा अनेक ठिकाणी मी काम केलेलं आहे. कित्येक जणांचा वाईटपणाही स्वीकारलाय. एका वेळेला एक तर अशी घटना घडली होती की एक माणूस त्याच्या विरोधात छापलं म्हणून तर अगदी बंदूक घेऊन दारापर्यंत आला होता. की नाही म्हणे, मी म्हटलं काही हरकत नाही, घाल, गोळीच घालायची आहे ना तुला, दार उघडलं, घाल गोळी. म्हटलं तो 5 मिनिटं परत असं करू नका म्हटलं, आणि तो माणूस निघून गेला. म्हणजे पण धाडसाने आपण जोपर्यंत त्यांच्या समोर हे करत नाही, कुठलंही संकट असू दे, जोपर्यंत तुम्ही त्याला समोर जात नाही तोपर्यंत तो प्रश्न निकाली निघत नाही. करूया, बघूया म्हटलं तर पत्रकार क्षेत्रात चालत होतं का की ते लोक तुम्हाला असे टार्गेट तर माहिती कळालेली मला तशी की अशा पद्धतीच्या लोकांचं वातावरण सुरू आहे, आणखीन ते तुम्हाला मारायला येणार आहेत. म्हटलं ठीक आहे, येऊ देत. भीती नाही वाटली मला, नाही वाटली, खरंच नाही वाटली. येऊ देत म्हटलं, काही होत नाही म्हटलं. आपण काही चुकीचं केलं नसेल तर भीती बाळगायचं काहीच कारण नसतं आणि कधीच नसतं. आणि पत्रकार क्षेत्रात तेवढी रिस्क घ्यावीच लागते, त्याशिवाय चालत नाही. आणि मी तर एक स्वतंत्र दैनिक चालवते. एका दैनिकाच्या संपादकाला घाबरून कसं चालेल? मीच घाबरले तर सगळेच लोक घाबरून जातील, तर तसं होत नाही, चालूच राहील. बरं, आता तुमचा जो काळ होता तो खूप वेगळा होता. म्हणजे महिलांनी खरं तर घरातनं बाहेर पडणं आणि काम करणं हे पण कुठंतरी खूप मागे होतं तेव्हा. मग तुम्हाला महिला म्हणून अशी आव्हानं कधी पेलावी लागली का? हो, खूप.
कित्येक ठिकाणी जर आपण एखाद्याच्या पूर्वीच्या काळामध्ये जास्त करून खेडेगावामध्ये वगैरे अशा पद्धतीनं जावं लागायचं, तर तिथे गेल्यानंतर त्या घरातल्या आपण साधारण मुलाखत घेणार किंवा त्यांच्याशी बोलणार, त्यावेळी घरातला तो घरचा पुरुष असतो किंवा माणूस असतो, त्याच्याशी आपण बोलायला जातो. तर त्या संपूर्ण आतल्या बाजूने सगळ्या बायका बिका अशा बाहेरून अशा दरवाजातून बोलत बसायच्या. अरे काय बोलते ही बाई, ही आपल्या नवऱ्यावर काय बोलतेय, आत आहे की ताई, आत आहे की, हळदी कुंकू लावते की तुम्हाला, अशा पद्धतीने बोलून म्हणजे मला त्या आत बोलवायच्या. आणि आत बोलवल्यानंतर तुम्हाला मुलं किती, काय किती, अशा चर्चा करायच्या. आपण मात्र एका वेगळ्या भूमिकेतून तिथे गेलेलो होतो. पण त्यांना त्याचं काही कळायचं नाही. काय काय माहिती घ्यायला आल्या ह्यांना काय पाहिजे, माझ्या नवऱ्याशी त्या का बोलतायत, अशा पद्धती काही काही ठिकाणी चालायचं. पण काही काही ठिकाणी बायका समंजस पण असायच्या, त्या आवर्जून विचारायच्या, कोणती तुम्ही एवढं काम करता का, हे जास्त रिस्पेक्ट पण मिळायचा. काही काही ठिकाणी नसायचं. पण बायकांना म्हणजे विशेष करून महिलांना समाजामध्ये चूल आणि मूल ह्याशिवाय आणखीन काही जग असतं हे कधी माहितीच नव्हतं. आणि 80च्या सालीत भले सावित्रीबाई फुलेंनी समाज जरी पुढे आणण्याचा जरी कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा ते काही फारसं म्हणजे समाजामध्ये बदल घडला होता अशातला भाग नव्हता. त्या काळची सगळ्या संस्कृतीच अशी होती. फार फार तर म्हणजे कुठंतरी बैठं काम असेल तरच महिला, बरोबर, असं काहीतरी चॅलेंजिंग काम करण्यासाठी महिला असतात आणि त्या करू शकतात हे कधी नव्हतंच. आणि त्यावेळी कधी कोणाला ते मान्यही होत नव्हतं. इव्हन माझ्या घरातल्या लोकांना सुद्धा हे मान्य होत नव्हतं. तू काय करतेस हे, असं का करते, अशा पद्धतीचे प्रश्नही मला माझे आई वडील विचारायचे. तर मी सांगायचे नाही, आता आपण फक्त रोप लावले, बघूया कधीतरी त्याला फळे येतील, त्यावेळी त्याचं कळेल. पण नंतर नंतर जशी 10-15 वर्ष गेली त्यावेळी त्यांना त्याचं महत्व कळायला लागलं की पेपर म्हणजे काय असतं, स्वतः पेपर चालवणं म्हणजे काय असतं, कशा पद्धतीनं तो डेव्हलप करावा लागतो, त्याच्यासाठी किती आर्थिक अडचणी येतात. एक आजचा अंक हा लगेच सकाळी आपल्या लोकांच्या पर्यंत पोहोचला तर तो पेपर असतो. तोच अंक 1-2 तास लेट गेला की ती रद्दी होते. बरोबर बरोबर. त्यामुळे त्याचं काळ वेळाचं जे नियोजन असतं ते खूप महत्वाचं असतं आणि ते पाळावं लागतं. तुम्हाला पेपरमध्ये कित्येक वेळा असं होतं की काय करायचं, पेपर वेळ तर लागतोय, तर कित्येक वेळा बातम्या ह्या एकेका वेळी आम्ही 10 कंपोजिटर बसवून त्या बातम्या पूर्ण करून पानं लावली, पण वेळेत अंक मार्केटमध्ये गेलेला आहे. आणि पूर्वी आणखीन एक मजा होती त्यावेळी, पूर्वी आता काय म्हणजे पेपर लोक घेतात, पण पूर्वीच्या काळी सायकलवर अंक ठेवायचा आणि त्याच्यामधली जी मेन बातमी असायची ती ओरडत जायचं. आणि ते मग सगळ्या सायकलवर अशा शहरभर सायकली फिरायच्या आणि सायकलीवरून ते लोक ओढायचे, अरे आज ह्या वकिलांचा निकाल असा लागलेला आहे, पहा क्रांतिसिंह वाचत चला आणि अशा शहरातून सगळ्या भागातून सायकली फिरायच्या आणि ते बातम्या लोकांना त्याच्या एकदम लोकांना ती वाक्य द्यायचं, ती वाक्य द्यायची, अशी ओढत फिरा म्हणायचे. आणि तो माणूस तशा पद्धतीने फिरत जायचा. त्यामुळे लोकांना पण खूप इंटरेस्ट वाटायचा. ते कसं आता ऐकायला मजा वाटते, पण तेव्हा तुम्हाला ते खूप चॅलेंजिंग होतं. मग असं कधी झालंय का की खूप मेहनत तुम्ही केलाय आणि ते बाबा ती मेहनत वाया गेली, किंवा असा कुठला प्रसंग तुम्हाला आठवत आहे की त्या मेहनतीला फळ नाही मिळालं, चीज नाही झालं? नाही कधी झालं तसं. चीज झालं नाही म्हणजे कसं की राजकीय ज्या वेळेला आम्ही बातम्या विशेष छापतो त्यावेळेला मात्र लोकांना त्याचा दबाव खूप वाटायचा. पण मेहनत केली आणि वाया गेली असं कधी नाही झालं, कारण मेहनतीला लोकांनी खरंच चांगलं फळ दिलं. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कसं, त्यावेळेला पेपरच मुळात कमी होते, तुमचे इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा असे कोणाचंच आक्रमण नव्हतं. त्यामुळे पेपरमध्ये छापलेलं जे आहे ते सत्य आहे अशा पद्धतीचीच एक भूमिका असायची. एकदा एका DSPने सांगितलं होतं की एका चळवळ जशी मोर्चा वगैरे निघाला होता आणि एखादं छापलं की ह्यांच्या हाताला लागलं, DSPच्या हाताला मोर्चामध्ये लागलं एवढंच सांगितलं त्यांनी, पण ती बातमी आली छापून लगेच 2 मिनिटात. तर त्यानंतर ते म्हणाले माझ्या हाताला खरंच लागलं नाही, हा माझा हात बघा. तरी पण लोक म्हणाले नाही, पेपर मध्ये आले म्हणजे तुम्हाला लागलं. अशा पद्धतीने म्हणजे इतका त्या प्रत्यक्ष सांगणाऱ्या माणसापेक्षा सुद्धा पेपरवरचा भरोसा हा खूप मोठा असायचा. त्यामुळे
पेपरवाल्यांना मिळणारा मान सन्मान आम्ही त्यावेळी खूप अनुभवला. आजच्या दृष्टिकोनातून खूपच. म्हणजे तुम्हाला असं वाटते की पत्रकारिता समाज बदलू शकते? समाज बदलू शकते असं वाटतं, पण अलीकडच्या काळामध्ये ही गोष्ट खूप वेगळी झाली आहे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे इतकी चॅनेल्स, इतके हे, आणि त्याच्यामध्ये एकच बातमी सगळ्या चॅनेल मध्ये सातत्याने रिपीट होत राहते. त्यामुळे होतं काय की पेपर मधून आजही काय त्या बातम्या जरी लोकांनी बघितल्या तरी सुद्धा प्रिंट मीडियावर लोकांचा विश्वास का राहतो, तर ते ऍज अ हिस्ट्री म्हणून ठेवतात राहतात. एखादी टीव्हीवरची बातमी बघितली की स्लाइड बघून माणूस पुढे जातो, परत ती बातमी त्याच्यापर्यंत पोहोचते अशातला भाग नाही. पण सकाळचा पेपर सकाळी पुरुष माणसं वाचतात, दुपारी बायका वाचतात, संध्याकाळी पोरं वाचतात. अशा पद्धतीने तो पेपराचा प्रवासात दिवसभर चालू असतो. पण आताची चॅलेंजेस खूप वाढलेत. आता मीडिया हा इतका प्रगल्भ झालाय की एखादी गोष्ट जर सांगायची असेल तर आम्हाला त्यावेळेला मागची हिस्ट्री किंवा मागच्या वेगळ्या काही घटना घडल्या असतील तर त्या फक्त आम्हाला कशा मिळायच्याच नाहीत, किंवा मग त्यावेळी आम्ही कुठेतरी लायब्ररी जायचं, कुठेतरी अशा पद्धतीनं कोणतरी माहितगार माणूस असेल तर त्याच्याकडून माहिती घ्यायची, बाबा त्यावेळी काय घडलं होतं. पण आज सगळ्या गोष्टी आपल्याला इतक्या फास्ट मिळू शकतात. आणि टीव्हीवर तर टीव्ही असू दे किंवा चॅनेल्स असू दे छोटे, म्हणजे तर सगळ्या लोकांनी आज इतकी माहिती पट म्हणजे आपलं साधंच उदाहरण घ्या ना, अयोध्येचं राम मंदिर बांधून आत्ताचं पूर्ण झालं, पण त्या काळापासून आजपर्यंतची सगळी हिस्ट्री आम्हाला आज माहिती जाते. कशामुळे? हे मीडियानं फार मोठं मिळवलेलं यश आहे असं मला वाटतं. मोठं यश मिळवलंय हे, आणि त्यामुळे खूप पुढे आलाय मीडिया. तुम्ही लेखणीपासून ह्या बटनांपर्यंतचा प्रवास केलाय, कसं कसं बदलत गेलं, किंवा हे काम तुम्हाला लगेच आत्मसात करता आलं का? नाही, त्याला वेळ गेला. म्हणजे अक्षरशः म्हणजे पहिल्यांदा ज्या वेळेला कंपोजिंगच्या केसेस जशा आम्ही शिकत होतो तसेच कॉम्प्युटरवरची बटणं शिकायला लागली, हळूहळू शिकावी लागली. आणि ती कुणाकडून शिकलो आम्ही? नवीन मुलांच्याकडून. बरोबर. म्हणजे आमच्या नातींच्याकडून किंवा आमच्याकडचे येणारे नवीन जे ऑपरेटर आहेत त्यांना आम्ही विचारायचो की हे कसं केलं पाहिजे, ह्याचं केलं तर पुढे काय होतं. आजही आम्हाला अडचण काय आली तर आम्ही त्यांना विचारतो. मोबाईल मधल्या काही काही गोष्टी आम्ही नातींच्याकडून शिकतो, पण शिकलं पाहिजे. कारण आणि त्यापेक्षा तुमचं शेवटी नॉलेज अपडेट असलं पाहिजे, तरच तुम्हाला पत्रकार क्षेत्रात एखादी गोष्ट घडली, एखाद्या माणसाने एखादं स्टेटमेंट केलं की त्यानं ते स्टेटमेंट का केलं असेल किंवा कशासाठी बोलले असतील, तर ह्याचं सगळ्याची माहिती आपल्याला असावी लागते, त्याशिवाय आपल्याला पुढे नेत जाता येत. बरोबर. कारण मागच्या वेळेला त्यांनी तसं बोललं होतं, आता असं बोलले, आता बोलण्याचं कारण काय, मागे बोलण्याचं कारण काय असावं, हे आपल्याला समजायला लागतं. बरोबर. त्यामुळे किंवा त्यांची भूमिका का बदलली हे समजून घ्यावं लागतं. मग त्यांनी पक्ष बदलला म्हणून भूमिका बदलली. काल शरद पवारांच्या बरोबर अत्यंत जवळीकता साधणारे लोक आज नरेंद्र मोदींच्या बरोबर अगदी घष्टीने वागायला लागले. हे का होतं, कशासाठी होतं, त्यांची धोरणं का बदलतात, हे तर हे सगळा राजकीय प्रवास असतो. खूप मोठा झाला राजकीय प्रवास. पण कोल्हापुरात तुम्हाला कधी असं झालंय का की राजकीय दबाव आलाय किंवा सेन्सॉरशिपचा सामना करावा लागला? नाही, कधीच नाही. कुठल्याही राजकीय पुढाऱ्याने तशा पद्धतीचा माझ्यावर म्हणजे कधी प्रसंग आलाच नाही. कारण सगळ्यात काय होतं की राजकारणामधली त्यांची भूमिका आम्हाला निश्चित माहित असायची. बरोबर. त्यांची भूमिका माहित असल्यामुळे आम्हाला लिहिणं नेहमी हे सोपं जायचं. पण आणखीन एक महत्वाची गोष्ट माझ्या आयुष्यातली घडली म्हणजे 1985 साली मला रशियाला जाण्याचा योग आला. रशियन गव्हर्नमेंटनं आणि मॉस्को विद्यापीठानं खास जर्नलिझमचा 3 महिन्याचा कोर्स माझ्यासाठी ठेवला होता. आणि त्यासाठी मला रशियन गव्हर्नमेंटनं दिल्लीवरून घेऊन जाऊन 3 महिन्याचा कोर्स करून परत दिल्लीमध्ये आणून 3 महिने तिथे राहण्याची व्यवस्था करण्यापर्यंत सगळं काम गव्हर्नमेंटने केलं होतं, रशियन गव्हर्नमेंट. कसा होता मग तो प्रवास? प्रवास खूप होता. आणि त्यावेळेला रशियामध्ये जाणं म्हणजे त्यावेळी 85 ला मी गेले तर त्यावेळी तो रशिया एक संघ होता, USSR होता तो. त्यावेळी त्याचं विघटन झालेलं नव्हतं आणि त्यामुळे
तो खूप मोठा, आणि ते रशियाचा व्हिसा मिळणं हेच मोठं गुलबकावलीचं फूल होतं. म्हणजे सगळे म्हणायचे की चीन, रशियानं आपल्या भोवती घालून घेतलेली एक फार मोठी भिंत आहे, कारण प्युअर कम्युनिस्ट राज्य होतं ते त्यावेळी. आणि कम्युनिस्टांच्या ह्याच्यामध्ये नंतर काळाने बदल झाला. 88ला गोर्बाचोव आले, त्यानंतर राजकारण बदललं, त्यांनी मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली. आपण 1991ला मनमोहन सिंगच्या ह्याच्यामध्ये मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली, आणि जगाचे सगळे दरवाजे सगळ्यांसाठी उघडे झाले. आणि पण त्यावेळी मला जे जायला मिळालं ते मी माझ्यासाठी खूप, म्हणजे ताश्कंद, मॉस्को, लेनिनग्राड सारखी मोठी शहरं त्यावेळी मला पाहता आली. आणि त्यावेळेच्या विद्यापीठामध्ये, मॉस्को विद्यापीठामध्ये मला त्यावेळी शिक्षण घेता आलं. जन्नतचा हा माझ्या आयुष्यातला खूप मोठा क्षण आहे असं मी मानते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे मला एक भेटण्यासाठी आपल्या कोल्हापूर मधले एक रसाळ केळीसी बँकेतले होते, तर त्यांचे भाऊ तिथे होते. तर त्यांनी सांगितलं, अरे आपल्या एक अशा मॅडम आहेत आणि त्या तिथे आल्यात, तर तू गेलास तर त्यांना भेट म्हणून. तर ते मला विद्यापीठाच्या तिथे भेटण्यासाठी आले. मी भेटायला त्या रूम मधून मी मॅडम म्हणजे त्या चालू होतं तिथे काय विचारायचं वगैरे असा काय प्रकार नसतो. तुम्हाला वाटलं तरी पण मी म्हंटल एक्सक्यूज मी बाहेर जाऊ. तर त्यावेळी तिथले मॅडम मला म्हणे एक्सक्यूज मी नाही बोलणे का, माफ कीजिए. म्हणजे आपण हिंदी आणि मराठी आणि इंग्लिशचं इतकी सरमिसळ करतो आपल्या भाषेमध्ये, पण त्यांच्यामध्ये तसं काही नाही. हिंदी बोलायचं म्हणजे प्युअर हिंदीच. एक म्हणजे खूप मला त्यांच्याकडून म्हणजे अशी मिक्सिंग आपल्याकडे अलीकडची नवीन पिढी तर मराठी म्हणजे एका, तर मला वाटतं परवाच एका मुंबईमध्ये मी गेले होते, त्या एका मुलीनं म्हणायचे व्हॉट इज मीन बाय झुळूक, काय एक्सप्लेन करणार. व्हॉट इज मीन बाय झुळूक म्हणजे काय, झुळूक हे कसं एक्सप्लेन करता येत. म्हणजे पण हे शब्द त्यांच्या कानी कधी पडत नाही किंवा त्यांना काही माहिती नसतं. त्यामुळे हे घडतंय अलीकडच्या काळात. बरोबर. तरी पण इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम अशा पद्धतीने शिकलेल्या अनेक मुली आज मला म्हणजे खरंच गर्व वाटतो की बऱ्याच मुली आज जर्नलिझम व्हायचंय, म्हणजे आम्हाला पत्रकारच व्हायचंय म्हणून या क्षेत्रामध्ये येतात. म्हणजे मास्टर ऑफ डिग्री घेतात, विद्यापीठामध्ये घेतात, मास कम्युनिकेशन मध्ये जातात. विद्यापीठाने आपल्या अनेक त्यांच्याबद्दलचे विविध कोर्सेस सुरू केलेले आहेत आणि ते चालू आहेत आणि त्यामुळे बऱ्याच मुली आज त्याच्यामध्ये बाहेर पडतात आणि अगदी डेस्परेटली ठरवून की नाही आम्हाला पत्रकारच व्हायचंय. म्हणजे अशा पद्धतीनं त्या येत आहेत ना, ह्यांचं कौतुक. आणि त्यांची खूप कष्ट करायची तयारी आहे हे मला जाणवतं. म्हणजे खूप कष्ट करतात त्या. म्हणजे त्या काही मला कम्पेअर करताना असं वाटतं अरे त्या किती राबतायत मुली, एवढ्या छोट्या एखाद्या गोष्टीसाठी, एखाद्या बातमीसाठी किती जीव टाकतायत त्या. आपण तेवढ्या मनाने कमी केलं नाही असं वाटतं. मागे वळून बघताना असं वाटतं की आपण थोडं कमी केलं. अगदी उलट परिस्थिती असेल की तुम्हाला त्यावेळी खूप करावं लागत नाही. काय केलं आमच्या काळामधले त्यावेळेचे जे कष्ट होते ते त्यावेळच्या काळानुसार होते. म्हणजे पण आता ज्या मुलींचा राबवणूक आहे किंवा त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे ही खूप मोठी आहे आणि खूप करतायत त्या मुली. म्हणजे मला खरंच त्यांच्याबद्दल अतिशय प्राऊड आहे त्याच्याबद्दल की त्यांनी करावं आणि अजूनही करावं. आणि ह्या क्षेत्रामध्ये अनेक मुली येत राहतील, म्हणजे कित्येक वेळा कॉम्पिटिशन सुद्धा वाढेल इतकं वाटतं. म्हणजे आणि ती चांगली म्हणजे अगदी काय म्हणतात तशी पॉझिटिव्ह असावी आणि त्या करतील. कारण पेपरच्या वृत्तपत्राच्या क्षेत्रामध्ये, मीडियाच्या क्षेत्रामध्ये इतक्या स्पेसेस आहेत अजून की अजूनही त्या कितीही लोक जरी आले तरी त्या मर्ज करू शकतात. म्हणजे रोजगार निर्मिती वगैरे हा विषय थोडा बाजूला जाऊते, पण स्वतःसाठी काहीतरी करण्याची जी एक उर्मी आहे आणि त्याच्यासाठी खूप मोठं क्षेत्र हे अजून रिकामच आहे. अजून खूप काही करता येईल आणि अजून खूप पुढे जाता येईल मुलीला. बरोबर आहे. तुम्हाला असं कधी वाटलं का की आता बस झालं आणि हे क्षेत्र आता मी सोडलं पाहिजे, असा एखादा क्षण होता का लाईफ मध्ये? नाही, आजही मला वाटत नाही. अजूनही मला वाटत नाही. मी अजूनही पत्रकार क्षेत्रामध्ये काम तितक्याच ताकदीनं करते. पेपरची सगळी मॅनेजमेंट आजही माझ्याकडे आहे. पेपरचं संपादकीय आजही मीच लिहिते पहाटे उठून. म्हणजे मी जे ऐकलं आतापर्यंत सिनियर्स कडून की पत्रकारिता एक नशा आहे. नशा आहे, खरं आहे, नशा आहे, नशा. आणखीन हे क्षेत्र सोडून आता तुम्ही दुसरं काहीही करू शकत नाही.
बरं. म्हणजे दुसरं काहीही करता येणं शक्य नाही. मला असं वाटत होतं माझे मिस्टर गेल्यानंतर की आमच्या दोघांचा जवळजवळ 42 वर्षाचा संसार, आता आपण एकटे पेपर घर कसं सांभाळणार, असं असताना असं वाटलं की नाही आपल्याला झेपेल की नाही. 1-2 महिने माझे तसे विचारात गेले. पण 2 महिन्यानंतर मी दुसरं काहीच करू शकणार नाही हे मला परत जाणवलं आणि मी परत उसळी घेऊन कामाला लागले. आज 8 वर्ष मी त्या क्षेत्रात परत आहेत त्याच प्रमाणात काम करते. आजही मी पहाटे उठून मी माझं संपादकीय लिहिते, काम करते, पेपरची सगळी मॅनेजमेंट बघते, म्हणजे कागदापासून पोस्टिंग पर्यंत आणि वितरणापासून बिलापर्यंत सगळी कामं माझी आजही चालू असतात. हा थोडी मदत थोडी घेते मुलांच्याकडून वगैरे, थोडी त्यांना बाबा हे थोडं तुम्ही करा आता पुढं, एवढं मी मार्गी लावले असं होतं. पण मी बाजूला नाही जाणार, मी माझी स्वतःची बातमी लिहिणार गेल्याची आणि मगच मी बाजूला जाणार, तोपर्यंत नाही जाणार. इतकं माझं हे आहे. कारण आमची बातमी व्यवस्थित लिहिली नाही तर कुणी काय करायचं. गंभीर प्रश्न. विनोदाचा भाग सोडा द्या, म्हणजे ह्याचा अर्थ शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार आहे एवढाच त्याचा अर्थ राहील आणि तो परमेश्वरांना टिकवावा अशी माझी इच्छाही आहे. तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खूप छान तुम्ही तुमचे वैयक्तिक अनुभव किंवा हे काम करताना आलेले तुमचे अनुभव सांगितला आणि हे पत्रकारिता तुमच्यासाठी काय किती महत्वाची आहे हे पण तुम्ही सांगितलं. खर तर तुमच्या ह्या एवढ्या प्रवासाला आणि तुमच्या कामाला टीव्ही नेक्स्टचा सॅल्यूट आहे खरं तर. आणि जाता जाता आमच्या ज्या महिला पत्रकार या व्यवसायात येऊ इच्छितात त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल? नाही, ज्यांचं खरोखर पत्रकार क्षेत्रावर प्रेम आहे अशाच महिलांनी ह्याच्यामध्ये यावं. उगीच एक व्यवसाय करायचा, कुठेतरी करायचं म्हणून नको यायला. तुमचं डिवोशन असेल आणि तुम्हाला पत्रकार क्षेत्र आणि सामाजिक बांधिलकी जर तुमची काही असेल आणि जर समाजासाठी काहीतरी आपण करू शकतो याची भूमिका जर तुमच्या मनात असेल. आणि मला वाटतं एन.डी. पाटलांनी मला एक सांगितलं होतं की आपण आपली पत्रकारिता का करतो, तर त्याचे उत्तर त्यांनी दिलं होतं. आपली पत्रकारिता अशी असावी की आभाळाकडे बघणारा एक शेतकरी आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर अनंत आठ्या आहेत. त्या आठ्यामधली एक आठी जरी आपण कमी करू शकलो तरी आपण आपलं आयुष्य संपूर्ण केलं. आणि तेच एक आठी दूर करण्यासाठी पत्रकारांनी सतत काम केलं पाहिजे आणि पत्रकार क्षेत्रात आलं पाहिजे. त्या आठ्या दूर करण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे आणि ते करावं, तरच या क्षेत्रामध्ये वाव आहे आणि त्यांच्यासाठी संधी पण आहे. बरं, छान, मस्त. नमस्कार.